नमस्कार मंडळी, मी सौरभ इंदुलकर. मी आज चाललोय भारग्याच्या भाजीला. खोलटा खोलटा कुठे चाललाय रे सगळेजण? चला मग मी पण येतो. कोळी कोळी भाजी. ए थांब रे, आपण आलो आहे भारग्याची भाजी काढण्यासाठी. गावठी रानमेवा 10 रुपये जोडी. 10 रुपये जोडी. कुणाला पाहिजे असेल तर सांगा. लवकरात लवकर संपर्क करा. हे आमचे बंटी महाराज कडसडकाडीत भारग्याची भाजी शोधायला चाललेले आहेत. त्यांच्या पुढे ते आमचे नंदकुमार उर्फ नंदू भट. काम कर मोबाईलच्या काटन मध्ये. हा लय भारी लागते. जवळा टाकून लय मस्त. मी जो बनवून खाल्ली सगळे सुकले. हे काय हे काय प्रकार काय आहे? काय 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 बोलतात? नाही याला काय बोलतात एकदा परत सांगा ना. अरे बुलबुटे बोलतात आपल्याकडे. हे बुलबुटे बोलतात म्हणजे काय होतं ह्याचं? काय टेस्ट काय कशी काय चव असते याची? गोड असते का? ही भाजी कशामध्ये बनवायची असते? तिलकुटात. तिलकुटात काय? कप होत नाही. कप होत नाही. पोट साफ होतो. छान असते वेळी कम से कम 4 ते 5 किलो असते. हा हा. आम्ही इकडे गुरु चरवायचो. ओके. काय म्हणतो कम से कम आम्ही 20 वर्षांत आम्ही इकडे येतोय. 20 वर्षाने. मग 20 वर्षा आधी इकडे काय होतं? कसं काय होतं? काय जंगल नव्हतं. जंगल नव्हतं अजिबात. जंगल नव्हतं म्हणजे पूर्ण सर्व शेत जमीन वगैरे होती. कसं होतं? ओके. हो तुम्ही नव्हतं. बरोबर. आम्ही त्यावेळेस जन्माला नव्हतो आलो. हा बरोबर. आता या कंपाऊंड मध्ये काय आहे? काजूची, आंब्याची, गावठी आवळा माझी लागवड केली. ओके ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. बुडवून काय दिसणार आहे? हा वेळ होती. ही सगळी शेती होती.
आता सगळी लोक मुंबईला गेली, आता काहीच राहिलं नाही. पूर्ण सगळं रान रान झालं, जंगल झाले पूर्ण. हे काय करता तुम्ही दगड उचलून? पावसाचा दिवस आहे, मच्छीला काय लागतंय ना खेकडी. दगड टाक. हा कोण आहे रे? हाय कोण? टाइमपास करतो. घेऊन जा ना, किती घेऊन दे माझ्या पकडणार आहे.